वरती जायचं होतं थोडासा रस्ता, पण तिथून आपण पाण्यापर्यंत जायला चिखल होता लय, गाडी गेली. कुत्रे पुढं लय, त्याच्यामुळे आपण दोघं असलो तर गेलो असतो, एकटं एक त्यामुळे आपण रिटर्न मारू आता. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 86वा दिवस आहे. तर आपण आता, पाऊस तर चालू आहे भुरभुर, तर करणला कॉल केला, करण नाही आला, तर आपण ह्याच ठिकाणी आलो, पहिल्या ठिकाणी जे कण आधी आपण वर्कआउट केलं होता या ठिकाणी. साफ जागा केली ती बघा आपण प्लॉटिंगच्या ठिकाणी. तर चला आज काय करणार आहे, तर आता आपण आज रोड रनिंगच करणं लागणार आहे, कारण की पलीकडे जायला लय चिखल झालेला आहे, कारण की जागाच नाही तिकडे जायला. आणि काल दिवसभर पाऊस बुरबुर होती, म्हणून पूर्ण चिकचिक होऊन जायले, त्याच्यामुळे जायला रस्ताच नाही तिथं. थोडंसं जोरात पाऊस आला ना तर चिकचिक होत नाही, हे बारीक बारीक चालू होणार चिकचिक होऊन गेली. तर चला आजचे दिवस आपण काय करू, इथंच वर्कआउट करू आणि जॉगिंग रोडनी करू, थोडीशी थोडीच जॉगिंग करू, अर्धा 1 किलोमीटर, आणि आपण वर्कआउट इथं करू. तर चला. तर बॅग इथे वरती ठेवली बघा. आता एक अवघड ट्रायपॉड एक कसं ठेवायचा, ट्रायपॉड पण जुगाड लावून लपून ठेवून लागणे ते कुठेतरी. तर चला आता तयारी झाली, आता काय करू, वॉर्मअप करू आणि पुढच्या वर्कआउटला जॉगिंगला सुरुवात करू. चला. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता आपण काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग फक्त रोड रनिंग नाही करू, कारण काय आला नाही, फोनच उचलला नाही तिने अजून. तर काय करू, ह्या इथूनच जाऊ, असं तिथून जाऊ आणि रामरायचा झेंडा नाही तिथपर्यंत जाऊ, तिथून परत वापस येऊ. तर एकदम स्लो जाऊ. आणि एक प्रॉब्लेम यार, ते बुटातला सोल होता ना ॲडजस्ट करायला आपण टाकला होता, तो घरीच विसरला थोडासा, त्याच्यामुळे पाय थोडंसं म्हणजे बूट थोडं वेगळा लागू राहिला, कारण की सोल टाकला ना तर लेवल समान येते. हिची सोल थोडी असा वरतून असा शूज येतो, म्हणजे मधून गॅप येईन, खाली इकडं उतारे, इकडं उतारे, मधून असं चढे, त्याच्यामुळे खाली मागं टाकला होता, मागं टाकल्याने एकदम स्लूप झाला होता मग असा. तर हाय थोडासा प्रॉब्लेम, जास्त येत नाही त्याला. डेली रन केले थोडंसं वेगळं वाटतं फक्त बस. तर उद्या टाकू, आज विसरलो. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. गाडी इथं आहे, ट्रायपॉड इथंच कुठं लपून ठेवू आपण. तर चला जॉगिंगला, ट्रायपॉड चला.
कालच धुतला होता शूज. कसं झालं काल आपण थोडंसं लवकर वर्कआउट केलं म्हणून आपण बाहेर गावाला गेलो काल. तर 150 किलोमीटर झालं तर 150 किलोमीटर गेलो. सकाळी वर्कआउट करून 6च्या गाडीने गेलो आणि नंतर परत संध्याकाळीच रिटर्न आलो. 9-10 वाजले होते घरी यायला. पण पाऊस चालू होता एकदम. तर चला पाऊस चालू होता, पावसात आलो. थोडं भिजलो होतो, जास्त भिजलं नाही काही. पुन्हा आलो की आजचा वर्कआउट चालू, कारण की थांबलो असतो पण आजचा वर्कआउट बुडला असता. त्याच्यामुळं किती काय करायचं पण आपलं वर्कआउट जे रुटीन आहे ते रुटीन तुटून नाही द्यायचं. एक पण दिवस बंद झालं तर आपला पूर्ण रेकॉर्ड खराब होऊन जाईल. तर चला तो बाळू मागं चालू. कुत्रे पुढले त्याच्यामुळं आपण दोघं असलो तर गेलो असतो. एकटं आहे त्यामुळे आपण रिटर्न मारू आता. चला रोड रनिंग झाली कंप्लीट आपली. आज ऑप्शनच नव्हता आपल्याला. हां तिथं वरती जायचं होतं थोडासा रस्ता, पण तिथून आपण पाण्यापर्यंत जायला चिखल होता लय. गाडी गेली नसती आणि आपले बुटं सगळे भरले असते. आणि वरती बुरबुर चालू आहे. तर वरती वरती किती पाऊस पडून द्या, पण वरतीचा एक फायदा काय माहिती आहे का, तिथं कधीच चिखल होत नाही वरती. पण इथून तिथं जायचं आणि तिथं बॅग ठेवून वरती जायचं हेच मेन अवघड काम आहे. वरती तर कधी जा, पाऊस असला तरी चिखल होत नाही वरती, कारण मुरुम आहे सगळा. तर चला तर जाऊन द्या आता. आजच्या दिवस केली रोड रनिंग, उद्या बघू. कारण आला ना दोघं असलेच जाता येतं पलीकडं. तर मग चला, ही जागा साफ केली ती बघा आपण एवढी, कारण ही बारीक बारीक दगड आहे, खडी पण टोचते ती खाली. तर चला आजचा जॉगिंग कंप्लीट झाली. आता काय करू, आजचा वर्कआउट काय करायचा तर बघू. इथं स्किपिंग मारता आली तर मारू आपण. पाय चिटकले नाही पाहिजेत कारण मुरुम आहे. हां मुरुम आहे हा पण. बघू इथं जमलं तर. इथं जमलं तर मारू स्किपिंग आपण. तर चला आता लॉक लावलं होतं आपण. आता ट्रायपॉड घेऊ आपण.
चला आपले 100-100चे 5 सेट कंप्लीट झाले, 500 स्किपिंग. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. तर स्टेप वर्कआउट केला आपण. स्टेप वर्कआउटचे आपण 4-5 सेट मारले, नंतर स्किपिंग मारले. तर पावसाने काय होतं माहिती आहे का, आपली वाळूला ग्राउंड अवेलेबल नाही. तर पाऊस आला तर काय ते जुगाडमध्ये बघणं लागतं. तरी प्लॉटिंग झाली म्हणून ओके, नाही तर प्लॉटिंग नसती तर आपल्या रोडनीच रनिंग करणं, रोडवरच वर्कआउट करणं लागला असता. हे प्लॉटिंगमुळे थोडंसं भारी आहे. तिकडे एक होती प्लॉटिंग, आता ही नवीन झालेली आहे. नाही तर कसं आहे, रस्त्यावरच राहिलं ना, रस्त्यावर गाड्या येत्या जात्या. पहिले काही गाडी येत नव्हती या रस्त्याने, आता एक सेकंद गाड्या चालल्या, रोड चांगलं झालं म्हणून. तर चला आजचा वर्कआउट हे 2 वर्कआउट केले. तर आता काय करू, आपले रेग्युलर वर्कआउटमधले 2 वर्कआउट करू. आता रेग्युलरमधले कोणते करायचे, एक डिप्स मारू आणि एक ॲप्स मारू. तर चला आता स्किपिंग तर मारली आपण, तिथे झाले. आता डिप्स नाही तर ॲप्स दोन्हीपैकी एक मारू. तर चला, कारण की हे दोन्हीपैकी वर्कआउट कंपल्सरी आहे आपल्या रुटीनमध्ये आहेच. कारण हे असल्याशिवाय दुसरा वर्कआउट कंप्लीट होतच नाही. ज्या दिवशी आपल्याला रनिंग करता येणार नाही त्या दिवशी हे रेग्युलरचे वर्कआउट करायचे आपले, त्यांनी बॉडी मेंटेन राहते. तर चला तर स्ट्रेचिंग आपलं डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले.
तर चला, आजचा वर्कआउट झाला खतम. आता काय करू आपण, स्ट्रेचिंग करतो. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर पाऊस अजून बरोबर चालूच आहे बघा. सीन दाखवतो तुम्हाला, हलके 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 बारीक चालूच आहे. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपण काय केलं, आज रनिंग केली, स्किपिंग मारली, स्टेप वर्कआउट केला, त्यानंतर आपण ॲप्स आणि डिप्स मारल्या. हे रेग्युलरचे वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तर काल फक्त जॉगिंग केली नव्हती, आज जॉगिंग केली ना, तर थोडंसं आपल्या शिनवर फटका बसतो. रोड रनिंग केली ना, लगेच कळून जातं, लगेच पाय थोडंसं दुखायला चालून जातो. आणि आपण मातीव किती पळा असं रोड असं ग्राउंडनी, तर काहीच होत नाही. हा पण एक फंडा आहे, सवय असती रोडवर पळायची. पहिले लय रनिंग केली आपण, म्हणून आता थोडंसं प्रॉब्लेम येतं वाटतं. तर चला, आता काय करू, आपला वर्कआउट झाला खतम. आता स्ट्रेचिंगची तयारी करू. तर चला, तुला फट्टा वल्ला झाला, पाऊस थेंब पडून राहिले. ती स्ट्रेचिंग सगळ्यात इफेक्ट करते. एक दिवस आपण पूर्ण फुल बॉडी स्ट्रेचिंगचा व्हिडिओ बनवू आपण, एक दिवस सांगू. आता रनिंग म्हणणं सांगता ना डिटेल्समध्ये. तरी पण स्ट्रेचिंग झाली ना, ही अशी मसाज करायला विसरू नका. की असं मसाज केलं ना, पूर्ण नसा फ्री होऊन जात्या. ज्या टाईट झालेल्या असत्या ना, एकदम लूज होऊन जाते आणि तुम्हाला कोणती इंजुरी होणार नाही. इंजुरी का बरं होती, किंवा एखाद्या पाय मुचकला किंवा नस टाईट झाली किंवा नस असे ट्रेस पडला, त्याला आपण रिलॅक्सच केलं नाही, तर मग ती ताणलेलीच राहते. मग ती सूज येऊन जाते, नाहीतर पेन होतो मग ती त्या जागेचा मसल हे होती. तर त्यासाठी अशी रिलॅक्स केली ना, ते मसल टाईट झाले, सगळे लूज होऊन जाते, तुम्हाला कोणती इंजुरी होत नाही. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर तयारी झाली आता जायची आपली. तर पाऊस काय बंदच नाही झाला, कालपासून असंच पाऊस चालू आहे. तर चला, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट आहे. किती काय करा, आपलं टार्गेट सोडायचं नाही. कारण आता एक अकॅडमीवाले बघा, आता एक सुद्धा नाही आलं इथं जे पोरं असते प्रॅक्टिसला. कारण की काय करायचं म्हणून करायचं आहे त्यांना. आपण काय ते एम असलं, तुम्हाला पहिलेच 10 वेळेस सांगितलं मी, एक तर टार्गेट ठरवा आणि एक टाईम ठरवा. टाईम ज्याच्याकडं आणि टार्गेट, जी टाईम लिमिट आणि ज्याच्याकडे टार्गेट आहे तोच करू शकतो सगळं. कारण एवढ्या टाईममध्ये एवढं कंप्लीट झालंच पाहिजे. मग आपण बरोबर टाईम मॅनेजमेंट करतो. कारण आपण हाय आपल्याकडे टाईम लय मोठा, तर ही गोष्ट कधीच होणार नाही तुमच्याकडून, आणि तुम्ही कधीच ग्राउंड आणि पेपर कधीच काढणार नाही. एक टाईम ठरवा, एक लिमिट ठेवा, जिथपर्यंत करणं आहे मला, तरच होतं. तर आपलं टार्गेट आहे ना 365 दिवस चॅलेंजचं. तर आपल्याला किती जीवार येऊ, चांगलं वाटू किंवा मूड ऑफ असू, नाही बिमार असू, काही असू, आपण येतो म्हणून येतोच. कारण की आपल्याला एक टार्गेट आहे.
टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय आपण हेच होत नाही. तर आपण काल 150-200 किलोमीटर जाऊन आलो, पण तरी ग्राउंडवर आज हजर झालो. हा फंडा असतो कधी पण एक टार्गेट ठरवण्याचा. तर चला भेट.